इंटिग्रेटेड रेट इक्वेशन एकदा दिसतंय का हे मला चेक कर आपल्या कॅमेऱ्यामध्ये. यस, तर दिसत आहे. दिसतंय सर्वांना? बघा बरं एकदा, चेक करा सर्वजण. यस, स्पष्टपणे दिसतंय का? बघा, हे मी जे नाव लिहिलंय ते दिसतंय. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. ओके, तरी मी याला थोडंसं पुढं सरकवतोय. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. ओके, तर पहा आता इंटिग्रेटेड रेट इक्वेशन म्हणजे काय. लास्ट पिरियड मध्ये आपण रेट कॉन्स्टंटचे युनिट्स बघितले फॉर द डिफरंट ऑर्डर ऑफ रिॲक्शन. एवढंच नव्हे तर त्या रेट कॉन्स्टंटच्या युनिटवरनं त्या रिॲक्शनची ऑर्डर काय हे पण आपण आयडेंटिफाय करू शकता. कालच्या पिरियडमध्ये आपण काही त्याच्यावर एक्झाम्पल देखील बघितले आणि तुम्हाला देखील सॉल्व्ह करण्यासाठी काही प्रॅक्टिस एक्झाम्पल मी पाठवलेले देखील होते. आता आपल्याला त्याच रेट कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे. त्या एक्सप्रेशन वरनं पुढे बऱ्याच गोष्टी आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येऊ शकतील अशा अनुषंगाने काही गोष्टी आहेत. तर त्या आपल्याला आज या ठिकाणी बघायच्या आहेत. आपल्याला आता आपल्या सिलेबसमध्ये 3 प्रकारच्या ऑर्डरच्या रिॲक्शन्स आहेत. एक म्हणजे 0 ऑर्डर, दुसरं म्हणजे फर्स्ट ऑर्डर आणि तिसरं म्हणजे सेकंड ऑर्डर. अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या रिॲक्शनसाठी आपल्याला इथून पुढे आता स्टडी ही करायची आहे. ऑर्डर 0 आहे, ऑर्डर फर्स्ट आहे, ऑर्डर सेकंड आहे, हे तर आपल्याला एक्सपेरिमेंटल डेटा याचाच वापर करून डिराईव्ह करता येऊ शकतंय. परंतु ते दिलेले ऑर्डर जर आपल्याला माहित असेल तर त्याच्या मधल्या काही व्हॅल्यूज आपण या ठिकाणी डिटरमाइन करू शकताय. तर त्याच्याबद्दल इथं आपण आता स्टडी हे करणार आहोत. तर मग बघा आता कसं आहे. आपण इथं सगळ्यात अगोदर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. ऍक्च्युली फर्स्टच्या अगोदर 0 आहे, पण सुरुवातीला फर्स्ट ऑर्डर बद्दल आपण या ठिकाणी स्टडी करूया. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बघा इथं क्लिअर दिसतंय का? मला एकदा चेक करू. यस, तर आपल्याला क्लिअरली दिसत आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, तर मग बघा आपण इथं काय म्हणूया, लेट अस टेक अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सुरुवातीला आपण एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन घेऊया. अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बघा आता ती रिॲक्शन कोणती असेल. ए इट गिव्स प्रॉडक्ट आणि ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. आता फर्स्ट ऑर्डर म्हणजे कशी हे आपल्याला कळतंय की आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर 1. रिॲक्टर्स जे आहे तर त्याच्यामध्ये सगळं मिळून घातांक फक्त 1 आहे. तर ती रिॲक्शन झाली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, मग बघा आता इथं कसं आहे. समजा सुरुवातीला आपण याचं कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण याचं काय घेऊया, A0 घेऊया. ओके, A0 किंवा त्याला आपण इथं बोलूयात स्मॉल ए. कोणतं लेटर? स्मॉल ए. त्यावेळेस प्रोडक्ट बिलकुल तयारच झालेला नाही. ओके, परंतु कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी, आफ्टर टाइम टी, टी एवढ्या वेळेनंतर याचं कॉन्सन्ट्रेशन सपोज एक्स ने कमी झालं. कितीने कमी झालं? एक्स ने कमी झालं. तर म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन किती राहील शिल्लक? ए मायनस एक्स. आणि याचं किती होईल मला सांगा? एक्स. एक्स ने वाढेल आणि याचं एक्स ने कमी होईल. आपल्याला हा पॉइंट तर ऑलरेडी माहितच होता की जेवढ्याने रिॲक्टरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे तेवढ्यानेच प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे. तर इथं रिॲक्टरचं कॉन्सन्ट्रेशन एक्स ने कमी झालं तर इथं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कितीने वाढलं? एक्स ने वाढलेलं आहे. हा पॉइंट आपण इथे सांगू शकताय. मग बघा इथं एक्स ने कमी तर इथं एक्स ने वाढलेला आहे. म्हणजेच इथं पहा या व्हॅल्यूला आपण A0 म्हणू शकतोय. तर एचं कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी इक्वल टू 0 आणि या कॉन्सन्ट्रेशनला आपण AT असं म्हणू शकतोय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे रिॲक्टर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर आफ्टर टाइम टी, अशा प्रकारे आपण इथं सांगू शकता. इथं कळतंय सर्वांना? तर मग बघा हे 2 पॉइंट्स A0 आणि AT. स्मॉल ए म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल म्हणजे तेव्हाचा टाइम हा किती होता? 0 होता. अगदी सुरुवातीला याचं कॉन्सन्ट्रेशन ए होतं व एक्स
टी एवढ्या वेळेनंतर याचं कॉन्सन्ट्रेशन एक्स ने कमी झालं, म्हणजे अगोदर ए होतं, आता ए मायनस एक्स आहे. समजा सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन 100 असेल आणि आपण म्हटलं की त्याचं कॉन्सन्ट्रेशन 20 ने कमी झालं 4 मिनिटानंतर, म्हणजे टाइमची व्हॅल्यू 4 मिनिट्स होती आणि त्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन 20 ने डिक्रीज झालं, म्हणजे एक्झॅक्ट रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन शिल्लक किती राहिलं? 80 एवढं त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे, असं आपण इथं म्हणू शकताय. ओके, कळालं? तर ही अशा प्रकारची गोष्ट आहे. आता इथं बघा कसं आहे, आपण या ठिकाणी काय सांगू शकताय, हे कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. तर आता इथं अकॉर्डिंग टू रेट लॉ, अकॉर्डिंग टू रेट लॉ आता कसं आहे, that rate of reaction is directly proportional to concentration of E. E च्या कॉन्सन्ट्रेशनला तो कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ओके, हा तर पॉइंट आपल्याला माहित आहे. ह्याचा पॉवर किती आहे? 1 आहे. हीच रिॲक्शन जर सेकंड ऑर्डर असती तर याचा पॉवर 2 येईल. ओके, आपल्याला सेकंड ऑर्डर साठी पण हे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे. हीच रिॲक्शन जर 0 ऑर्डर असेल तर या एचा पॉवर 0 येईल. किती येईल? 0. आता मात्र इथं फर्स्ट ऑर्डर असल्यामुळे याचा पॉवर किती येईल? 1 येईल. ओके, सेकंड ऑर्डर असेल तर याचा पॉवर 2 येईल. आता मग कसं आहे बघा, प्रोपोर्शनॅलिटी साइन जर तुम्ही इथं काढताय तर इथं येतोय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तो म्हणजेच कोणता? के. के इंटू ह्या एचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना आफ्टर टाइम टी, तर ते आपण किती घेत आहेत? ए मायनस एक्स. वाटलंच तर त्याला आपण या फॉर्म मध्ये पण लिहू शकताय, ए मायनस एक्स. ओके, ए मायनस एक्स असंही लिहू शकतायत किंवा डिरेक्टली आपण ए ठेवलं तरी पण चालेल. ओके, के इंटू ए मायनस एक्स. तर हे झालं रेट एक्सप्रेशन, याला इक्वेशन नंबर फर्स्ट नाव आपण या ठिकाणी देणार आहोत. ओके, इथपर्यंत कळालंय का? मला एकदा स्क्रीन मध्ये बघू द्या, दिसतंय का ते? यस. ओके, कळालेलं आहे. आता आपण थोडस पुढे जाऊया. आर इज इक्वल टू के इंटू ए मायनस एक्स झालंय. आता आपण काय म्हणणार आहोत की बाय डेफिनेशन, आपल्याला डेफिनेशन माहित आहे कशाची? ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, आर ओ आर. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय आहे बरं? रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट डिवाइडेड बाय टाइम, याला आपण म्हणतायत रेट ऑफ रिॲक्शन. मग त्या डेफिनेशन नुसार आपण इथं काय लिहू शकताय? dx बाय dt, वेअर एक्स मीन्स व्हॉट? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. एक्स म्हणजेच काय आहे? बदललेलं कॉन्सन्ट्रेशन. म्हणून या ठिकाणी आर ची व्हॅल्यू किती आलेली आहे? dx बाय dt. गिव्ह दिस इक्वेशन नंबर सेकंड. बघा, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण इक्वेशन तुम्हाला इथं क्लिअरली दिसत आहेत. काय मेसेज पाठवला एकदा मला बघू द्या. लोक बऱ्याच जणी ब्लर होत आहे, दिसतंय, दिसतंय नाही, दिसत नाही. बर, हो दिसतंय. बर, तर बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. ओके, जर ब्लर होत असेल तर एकदा एंड करून पुन्हा चालू करा. ओके, म्हणजे तुम्हाला ब्लर होणार नाही. ओके, चला तर मग आता पुढे आपण जाऊयात. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. आपल्याला इथं कसं आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ह्या दोन इक्वेशन वरनं आपण काय सांगू शकतायत बघा बरं. लेफ्ट साइड सेम आहे का? काय सेम आहे का? लेफ्ट साइड. मग त्यांच्या राईट साइड देखील कशा येतील? सेम येतील. येतील का नाही? डाव्या बाजू सारख्या, तर मग त्यांच्या उजव्या बाजू देखील कशा येतील? सेम येतील. मग त्याचाच यूज आपण इथे करणार आहोत. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मध्ये LHS आर सेम, LHS आर कशा? सेम, कॉमा हेन्स RHS also becomes same, RHS also same. हे देखील कसा येईल? सेम येईल. मग आता ते सेम करा, डाव्या बाजू सारख्या, मग उजव्या बाजू पण सारख्या घ्या की. उजवी बाजू इक्वेशन सेकंड ची काय आहे? dx बाय dt, आणि इक्वेशन फर्स्ट ची काय आहे? k इंटू ए मायनस एक्स, के इंटू ए मायनस एक्स. दिसतंय सर्वांना? बघा एकदा, समजून घ्या. सगळा भाग कळालाय का? ते लेफ्ट साइड सेम आहेत. हे रेट एक्सप्रेशन वरनं आणलंय आणि हे डेफिनेशन वरनं आणलेलं आहे. कुठून आणलंय हे पण कळणं आवश्यक आहे. आता मग बघा, लेफ्ट साइड सेम, तर आपण इथे राईट साइड देखील त्यांच्या सेम घेऊ शकतायत. मग आता याच्यानंतर काय होऊ शकतंय सांगा बघू मला. आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचे. मग आपण इथे काय करू शकतायत बघा, एक्सच्या टर्म एक्सच्या साईडला ए मायनस एक्स,
ते आपण डीएक्सच्या बाजूला आणूया. आता हे dt आपण दुसऱ्या साईडला नेऊया. टी ची एकही टर्म नाही, बॅड लक कुणाची, त्या टी वाल्याची. आपल्याला काय करायचे, परंतु इथे मात्र टी ची एकही टर्म नसल्यामुळं आपण त्या ठिकाणी ती टोटली कट केलेली आहे किंवा त्याला पूर्णपणे राईट साईडला घेऊन गेलेले आहात. हे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये याच्यावर तुम्हाला पुढे गेल्यानंतर भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. हे काय कळालंय, हे काय केलंय ते कळालंय सर्वांना. a-x इकडे आणले, dt ला आपण राईट साईडला घेऊन गेलेले आहात. मग आता तुम्ही काय बोलणार आहात, इंटिग्रेटिंग अबोव इक्वेशन. इंटिग्रेटिंग अबोव इक्वेशन, हे इक्वेशन आपण इंटिग्रेट करा. मग जर आपण इंटिग्रेट केलं तर इथं इंटिग्रेशन ऑफ कसं येईल मला सांगा. 1/a-x into d and equals to integration of k into d. इकडचं इंटिग्रेशन आणि इकडचं इंटिग्रेशन दोन्ही साईडला आपण काय अप्लाय केलेलं आहे, इंटिग्रेशन. एकदा बघा बरं, दिसतंय का मला, एकदा चेक करू द्या. यस, मी वेळोवेळी येऊन चेक करतोय. त्याचं कारण काय आहे की एखाद्या वेळेस जर कुठला कॉल त्या मोबाईलवर आला असेल तर ते कटल्याला पण आमच्या लक्षात येत नाही. ओके, आता मग बघा 1/a-x आणि इकडं k into dt आपण दोन्ही साईडला इंटिग्रेशन अप्लाय केलेलं आहे. मग आता काय होईल मला सांगा बघू. आपण इंटिग्रेशन काढत आहात, आपल्याला थोडेसे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पण माहित पाहिजेत. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट आहेत. आपण डेरिव्हेटिव्हची पण बरीच सिरीज इथं बघितलेली आहे, पुढे पण आपण पाहणार आहोत. परंतु आता इंटिग्रेशन मध्ये बघा कसं आहे, आपल्याला यांचं इंटिग्रेशन माहिती आहे का हे आपण इथं चेक करूयात. आता आपण हे कसं चेक करू शकतोय बघा बरं. 1/a-x आणि इकडं इंटिग्रेशन ऑफ काय आहे, k आहे. मग इथं आपण आता काय करू शकताय ते तुम्ही पहा आता बरं का. सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1/x ह्याचं इंटिग्रेशन येत आहे log x. काय येत आहे, log x. तसं तिथं एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट प्लस सी ची पण टर्म येते, त्याच्याबद्दल आपण पुढे विचार करूयात. ओके, आणि दुसरं म्हणजेच काय आहे हे बघा. इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट विथ रेस्पेक्ट टू एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन येत आहे एक्स kx. कॉन्स्टंटला एक्स गुणिले जातं प्लस. ओके, आता बघा हे आलंय कसं. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो, म्हणून 1/x चा इंटिग्रेशन log x. kx चा डेरिव्हेटिव्ह k येतो, म्हणून k चा डेरिव्हेटिव्ह kx. या दोन्ही फॉर्म्युल्यांचा वापर आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे. मग बघा बरं आता कसं वापर करणार आहात आपण. 1/a-x याचं तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं. तर a-x हे अगदी x सारखेच आहे, म्हणजेच ह्याचं जसं याचं इंटिग्रेशन log x आलं तसं याचं इंटिग्रेशन बघा. आता आपण इथं इंटिग्रेशन काढतोय log a-x. ओके, दिसतंय यस, करेक्ट. log a-x डिवाइडेड बाय, आता इथं बघा इथं x चा कोइफिशियंट जस्ट 1 होता म्हणून डिवाइड मध्ये काही लिहायची गरज नव्हती. परंतु इथं मात्र जो x आहे ना त्याचा जो कोइफिशियंट आहे तर तो -1 आहे. किती आहे, -1. त्याच्यामुळं इथं -1 ने डिवाइड करणं अत्यंत आणि अत्यंत आपल्यासाठी आवश्यक होतं. आणि इक्वल टू k चं इंटिग्रेशन. आता बरेच जण बोलतील kx आहे, पण k चं इंटिग्रेशन इंटू dx असेल तर kx येतं. याला आपण रीड करताना असं रीड करताय, इंटिग्रेशन ऑफ k विथ रेस्पेक्ट टू x असं तुम्ही म्हणताय. तसं इथं k चं इंटिग्रेशन विथ रेस्पेक्ट टू t आहे, विथ रेस्पेक्ट टू t आहे. तर ते किती येईल, kt. आणि दोन्हीसाठी एकत्र आपण प्लस c इथं लिहू शकता येतं, एकत्ररित्या प्लस c आपण तेथे लिहू शकता येतं. कळतंय सर्वांना काय केलं इथं, फक्त -1 ने डिवाइड का केलं त्याचं थोडंसं एक वेगळा पॅटर्न आहे. पण तरी पण इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला हे क्लीनली माहित असून जाणार आहे. पण तरी पण बघा एक्सचा जेवढा कोइफिशियंट असतो ना इंटिग्रेशन काढत असताना, तर त्या कोइफिशियंटने डिवाइड करायचं. आता ह्या एक्सचा कोइफिशियंट काय ये नाही, एक्सचा कोइफिशियंट आहे -1. त्याचा जो कोइफिशियंट येतोय तर त्या कोइफिशियंटने डिवाइड करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण तेच काम केलंय. एक्सचा जो कोइफिशियंट आहे तर त्याने आपण डिवाइड केलंय. इथं एक्सचा कोइफिशियंट -1 आहे तर आपण -1 ने ऑब्विसली डिवाइड केलेलं आहे.
आणि नंतर या केचं इंटिग्रेशन विथ रेस्पेक्ट टू टी हे तर किती येणार आहे, केटीच येणार आहे. आता मग पुढे मला सांगा, -1 वरती जातील म्हणजेच मायनस लॉग ऑफ ए मायनस एक्स व इकडं येईल केटी प्लस सी. याला आपण इक्वेशन फर्स्ट असं नाव देऊयात. आपल्याला एक्सप्रेशन केचं काढायचे हे मी तुमच्या लक्षात आणून देतोय. ओके, एक्सप्रेशन केचं काढायचे. म्हणून आता जर केचं एक्सप्रेशन जर काढायचं असेल तर आपल्याला अगोदर हा सी त्याची व्हॅल्यू काढावी लागेल. त्याच्यानंतरच मग तुम्ही केची व्हॅल्यू इथं काढू शकता. आता मग सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी थोडस आपल्याला डोकॅलिटीचा वापर करावा लागेल. आपण कसा वापर करू शकतो बघा, की जर जर टाइम 0 असेल म्हणजे इनिशियल असेल तर तेव्हा 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 एक्सची व्हॅल्यू 0 येते. कसं 0 येते कळतं? एक्स म्हणजे बदललेलं कॉन्सन्ट्रेशन. जर एकदम सुरुवात असेल, टाइम 0 असेल, आणखी रिएक्शन स्टार्टच झाली नसेल, तर बदललेलं कॉन्सन्ट्रेशन हे काय असेल? 0 असेल. आता ह्याची काय गरज पडली हो आपल्याला? ह्याची गरज कशामुळे पडली बघा, टाइम 0 का घेतला? काही जण म्हणतील 2 मिनिट 3 मिनिट हे घ्यायला काय झालं तुम्हाला? काहीतरी येईल ना एक्सची व्हॅल्यू. पण आपण टाइम ची व्हॅल्यू 0 घेण्याचं कारण असं की टाइम जर 0 घेतला तर हे पूर्ण कटू शकतात. आणि हे जर पूर्ण कटले तरच आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळू शकते? सी ची व्हॅल्यू मिळू शकते. याचं हे अशा प्रकारचं कारण त्याच्या पाठीमागचं आहे. ओके, तर मग फटाफट व्हॅल्यू आता काय पुट करायचे? एक्सच्या जागेवर 0 व टीच्या जागेवर 0. काय मिळेल? सी ची व्हॅल्यू मिळेल हे तर आपल्याला अगोदरच कळलेलं होतं. लॉग ऑफ ए मायनस एक्स इक्वल्स. ओके, बघा आता दिसतंय सर्वांना पलीकडचा भाग हा दिसतंय का? मला एकदा चेक करू द्या. तुम्ही थोडस नंतर रेकॉर्डिंग बघताना झूम करून पाहू शकतायत, म्हणजे तुम्हाला अक्षर थोडेसे व्यवस्थित दिसतील. ओके, तुम्ही झूम करून बघू शकतायत नंतर. आता थोडीशी स्क्रीन हलते, थोडं सहन करा. यस, आता बघा मायनस. ओके, आपण काय करतोय तुमच्या लक्षात येत आहे? इथं व्हॅल्यू ठेवतोय. एक्स ची व्हॅल्यू 0 तर टी ची पण 0. टी ची 0 का ठेवतोय आपण? कारण ह्या दोन्हीचा गुणाकार हा 0 येतोय. कळतंय ना सर्वांना? मग आता इथं काय होईल मला सांगा? के इंटू 0 प्लस सी. बघा सी पण आले का आपल्या स्क्रीन मध्ये? मला एकदा बघू द्या बरं. यस, सी हे स्क्रीन मध्ये आलेले आहे. तुम्ही थोडं झूम इन करून बघा. ओके, आता मग पहा कसं होईल. हे ऍज इट इज मायनस लॉग ए मायनस एक्स ऍज इट इज, आणि इकडं उरले 0 प्लस सी. ओके, म्हणजे फायनली 0 प्लस सी म्हणजे ही व्हॅल्यू कुणाची झाली? सी ची व्हॅल्यू झाली. 0 प्लस सी म्हणजे सी, म्हणजे सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. एक्सच्या जागेवर 0 लिहायचे, ते राहिलेच की लिहायचे. ए मायनस 0 म्हणजे ए, ए मायनस 0 म्हणजे ए, म्हणजे सी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? मायनस लॉग ए. ही व्हॅल्यू कुणाची झाली? ह्या सी ची झाली. सी ची व्हॅल्यू किती आली? मायनस लॉग ए. मग आता इथं काय होईल मला सांगा? सो पुट व्हॅल्यू ऑफ सी, व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन फर्स्ट. या इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण सी ची व्हॅल्यू ठेवून द्या. मग आता काय होईल मला सांगा बघू? मायनस लॉग ए मायनस एक्स इक्वल्स टू केटी. केटी हे केटी आणि प्लस सी ची व्हॅल्यू मायनस लॉग ए, प्लस सी ची व्हॅल्यू मायनस लॉग ए. मग ते मायनस लॉग ए या साईडला आणले तर ते काय होतात? प्लस लॉग ए. इकडचे मायनस लॉग ए मायनस एक्स आणि इकडचे के टी ऍज इट इज. मायनसचे झाले प्लस, हे मायनस वाले ऍज इट इज आणि हा के टी ऍज इट इज. इथपर्यंत आले का? मला एकदा चेक करू द्या. दिसतंय सर्वांना? कळालंय का? इथपर्यंतच्या पार्ट मध्ये कोणाला काही डाऊट आहे? आता फक्त शेवटची थोडीशी फिरवा-फिरवी आपल्याला इथं करायची आहे. ओके, बघा आता कसं आहे. सिन्स लॉगचा एक रूल तुम्हाला इथं वापरायचा. लॉगचा एक रूल तुम्हाला वापरायचा. कसा आहे की लॉग, बरं का, ए अपाऊन बी, जर लॉग मध्ये दोन संख्येत भागाकार असेल तर त्यांच्या लॉगची वजाबाकी होते. लॉग ए मायनस लॉग बी. कळतंय तुम्हाला? लॉग ची वजाबाकी, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, हे आपल्याला इथं बघायला मिळतंय.
मग तुम्ही मला सांगा आपल्याला त्याच्या उलटा नियम इथं वापरायचा, लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर. तर ह्या दोन्हीचा भागाकार होतो, ए आणि बी चा भागाकार, लॉग ए अपाऊन बी, लॉग ए अपाऊन बी यांचा इथं भागाकार होतो. म्हणून इथं आता काय येईल, लॉग हा ए अपाऊन ए मायनस एक्स इक्वल, हा ए न्यूमरेटरला, ए मायनस एक्स डिनॉमिनेटरला, आणि इकडे काय उरत आहे मला सांगा, के इंटू टी, के टी हा पार्ट इथं उरतो. ओके, के इंटू टी, के टी हा भाग इथं शिल्लक राहिलेला आहे. कळालंय सर्वांना. आणि मग आता त्याच्यानंतर इथं काय होईल बघा, ह्या लॉगचा बेस हा काय आहे, ई आहे. स्मॉल ई हा लॉगचा काय झाला, बेस झाला. इकडं काय उरलेला आहे, के इंटू टी एवढा पार्ट इथं शिल्लक राहतोय. मग आता इथं काय होईल बघा, आता आपल्याला बेस ई चं कन्व्हर्जन बेस 10 मध्ये करायचे. कशाचं, बेस ई. आपल्याला के ची तर व्हॅल्यू काढायचीच आहे. ओके, हे तर सर्वांना कळतंय. परंतु बेस ई हा नॅचरल लॉग झाला. आपल्याला जर कॅल्क्युलेशन साठी लॉग जर हवा असेल तर आपल्याला बेस ई चं कन्व्हर्जन कशामध्ये करून घ्यावं लागेल, बेस 10 मध्ये करून घ्यावं लागेल. इथपर्यंतचा पार्ट कळाला सर्वांना. मग आता तुम्ही इथं काय म्हणू शकताय की बाबा सिन्स लॉग बेस ई म्हणजेच 2.303 इंटू लॉग बेस 10, बेस ई चं रूपांतर बेस 10 मध्ये दिसतंय का, मला चेक करू द्या. यस, दिसत आहे. बेस ई चं रूपांतर जर बेस 10 मध्ये करायचं असेल तर 2.303 या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागतंय. मग इथं आपण तेच काम करूयात, 2.303 लॉग बेस 10 ए अपाऊन ए मायनस एक्स इक्वल टू के इंटू टी. तुम्हाला आता फक्त काय काम करायचे, ह्या टी ला इकडे डिवाइड मध्ये आणलं की ते झालं रेट इक्वेशन. कळालंय, शेवटची स्टेप आणि त्याच्यावरचे काही रिमार्क्स आपण आता काढणारच आहोत. पण त्याच्या अगोदर इथपर्यंतचा पार्ट सर्वांना कळालाय का, चेक करा. आपल्याला फक्त काय राहिले, टी ला डिवाइड मध्ये आणायचं राहील. सध्या जागा आपली इथं संपलेली आहे, तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे. त्या टी ला आपण डिवाइड मध्ये आणूयात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित काही रिमार्क्स असतील, काही सिम्बॉल्स असतील आणि त्याच्यावर आधारित काही कन्क्लुजन्स असतील तर ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु हे एक्सप्रेशन कसं डिराईव्ह केलंय, कुठली स्टेप जर एखाद्याला कळाली नसेल तर आपण ती विचारू शकतायत. बघा बरं 1 मिनिटात आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, स्क्रीनशॉट याचा काढून घ्यायचा. सर्वांना कळालंय का बघा, एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलंय, थोडासा इंटिग्रेशनचा पार्ट याच्यामध्ये आहे. ओके, आता झाला बघा स्क्रीनशॉट. चला, कळालाय, बघितला का सर्वांनी? सगळ्या स्टेप लक्षात आलेत का, कॉमेंट मध्ये सांगा. सर्व स्टेप्स लक्षात आलेल्या आहेत. ओके, धन्यवाद. हा, यस, गुड. चला आता आपण थोडस एक्सप्रेशन प्युरिफाय करूया. मला हे आता कट करावं लागेल, मी हा पार्ट कट करतो. आता बघा, हा इकडचा एक भाग मी कट करेन, शेवटचा फक्त ठेवतोय. पहा आता ते एक्सप्रेशन आपण इकडे लिहूया. हे एक्सप्रेशन मी फक्त पलीकडची बाजू अलीकडे लिहितो. सो देअरफॉर हिअर वी गेट केटी इक्वल्स टू काय उरलेला आहे, 2.303 पुढे लॉग ऑफ बेस 10 ए अपाऊन ए मायनस एक्स. या बेस 10 बद्दल पण मी 2 शब्द सांगेल की बेस 10 म्हणजे कॉमन लॉगॅरिथम असतो. आपल्याला फिजिक्स केमिस्ट्रीच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण ज्या लॉग टेबलचा वापर करतोय तर त्याच्यातल्या ज्या लॉगच्या व्हॅल्यूज आहेत ना, तर त्या बेस 10 घेऊन काढलेल्या व्हॅल्यूज आहेत. आणि मॅथमॅटिक्स मध्ये जो लॉग येतो ना, तर त्या लॉगचा बेस हा ई असतो. मग बेस ई म्हणजे नॅचरल लॉग झाला.
परंतु तो बेस ई कट करून आपल्याला बेस 10 आणावा लागतो, कारण इकडं कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला तो लॉग हा वापरायचा असतो. ओके, आता मग बघा बेस 10 झालंय ए अपॉन ए मायनस एक्स. आता मग मल्टिप्लाय मध्ये टी इकडं आल्यानंतर डिवाइड मध्ये येते. सो देअरफॉर के इक्वल्स टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. तर हे झालं एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट. एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. एक्सप्रेशन ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन किंवा याला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन असंही म्हणतात. आता ऑर मध्ये आपण आणखीन हे एक्सप्रेशन कसं लिहू शकताय? के इक्वल्स टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ बेस 10. स्मॉल ए च्या जागेवर तुम्ही ए झिरो लिहू शकताय आणि ए मायनस एक्स च्या जागेवर आपण ए टी असं पण लिहू शकताय. तर हे देखील झालं एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता याच्यामध्ये मेनली ए स्मॉल ए म्हणजे काय हे आपल्याला सांगावं लागेल. स्मॉल ए म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट टी इक्वल टू 0. टाइम 0 असतानाच कॉन्सन्ट्रेशन. ह्याच ए ला आपण आणखी ए झिरो या सिम्बॉलने पण दाखवत आहे. कळालं का सगळ्यांना? ए झिरो म्हणजे पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आफ्टर टाइम टी इक्वल टू 0 आणि ए मायनस एक्स जो आहे ना, तर तो म्हणजेच काय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट टाइम टी. टी एवढ्या वेळेनंतर झालेलं त्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. कळतंय सर्वांना? म्हणजे याला आपण आणखी कोणत्या सिम्बॉलने दाखवतायत? ए टी. याचा सिम्बॉल ए टी झाला व याचा सिम्बॉल ए झिरो झाला. ए झिरो म्हणजे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन. ज्यावेळेस काहीही बदल झालेला नाही, टाइम 0 होता, तर त्यावेळेसचं ते कॉन्सन्ट्रेशन आहे. कळालं सर्वांना? तर अशा प्रकारचा हा भाग आहे. बघा इथं आपल्या लक्षात आलेला आहे का ते? तर तो भाग आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. आता मग याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, आता इथं एक कन्सेप्ट आहे, ज्या कन्सेप्टला आपण म्हणताय हाफ लाईफ ऑफ रिएक्शन. हाफ लाईफ ऑफ रिएक्शन. एखाद्या रिएक्शनचा हाफ लाईफ दिसतंय का? मला एकदा चेक करू द्या. मी आता थोडासा पलीकडचा भाग इकडे कट करेल. हाफ लाईफ. ओके, फिजिक्स मध्ये देखील तुम्हाला ही कन्सेप्ट पुढे गेल्यानंतर शिकायची आहे. तर बघा आता हाफ लाईफ एक्झॅक्टली कशाला म्हणतात? आपल्याला एक गोष्ट माहित आहे की कुठच्याही रिएक्शन मध्ये काय होतं, समजा त्याचा इनिशियल अमाऊंट 100 असेल. ओके, टाइम 0 असताना. बरोबर आहे. समजा टाइम झाला 5 मिनिट, तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन सपोज 85 झालं, 15 ने कमी झालं. पुन्हा 10 मिनिट एवढ्या वेळेमध्ये समजा त्याचं कॉन्सन्ट्रेशन 85 चं 72 झालं. नंतर पुन्हा 15 मिनिट एवढ्या वेळानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन 60 झालं. त्यानंतर पुन्हा 20 मिनिटांनंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन 50 झालं. म्हणजे 100 50 येण्यासाठी त्याला वेळ किती लागला? 20 मिनिट. याच 20 मिनिटाला आपण हाफ लाईफ असं म्हणतो. सुरुवातीला रिएक्टंटचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या अर्ध कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड, लागणारा कालावधी, तर त्या टाइम पिरियडला आपण त्या रिएक्शनचा हाफ लाईफ असं म्हणता येतं. हाफ लाईफ याची डेफिनेशन आपण इथं कशी सांगू शकताय की द टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन of reactant to half of its initial amount. त्याची जी सुरुवातीची अमाउंट होती ना, तर त्याच्या अर्ध तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचंय. कॉल्ड ॲज काय म्हणतात त्याला? हाफ लाईफ ऑफ रिएक्शन. या हाफ लाईफ ऑफ रिएक्शनला आपण डिनोट करताना कसं डिनोट करतात? It is denoted by T half. अशा पद्धतीने आपण याला डिनोट करतात. कळतंय सर्वांना? तर टी हाफ म्हणजे सुरुवातीचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे
रिॲक्टंटचं तर त्याच्या अर्ध कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी लागणारा जो संपूर्ण कालावधी आहे, तर त्या कालावधीला आपण हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन असं म्हणता येतं. बघा डेफिनेशन कळालेली आहे का ते? ते डेफिनेशन आपल्या लक्षात आहे का ते? ते तुम्हाला एकदा समजून घ्यायचे. बरं झालं मी पटकन पाहिलं. तर कॉल आलेला होता. त्याने आपलं सगळं हे कट केलं असतं. ओके. तर त्याला आपण इथं हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन असं इथं म्हणताय. लक्षात आलंय सर्वांच्या याची डेफिनेशन. आता आपल्याला ह्या फर्स्ट ऑर्डरसाठी हाफ लाईफचं एक्सप्रेशन या ठिकाणी डिराईव्ह करायचे.